घटनेमध्ये छक्के पंजे ज्याला म्हणतात ते कुठेही नाही आहे. त्याचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल सर्वांना. इतका पारदर्शक आरशासारखा हा UDCPR आहे आणि आज त्यालाच आपण या ठिकाणी असं केलं की त्या तरतुदी पुनर्विचार करावा शासनाला आपण सांगतोय. महापौर महोदय जरा थोडं कुठं अच्छा इकडे आहे. बोला सर. मला बोलत देणार नाही वाटतं आज. आपला सन्मान्य महापौर महोदय सभागृहामध्ये विद्वान सन्मान्य आमचे मित्र शिवराम पाटीलजी UDCPRचा विषय कुठे येत आज 75 नंबरमध्ये UDCPR कुठे आहे तुम्हाला इथं अरे विषय थांबा मी सगळ्यात महत्वाचा इथे जो विषय आहे घनसोलीच्या त्या याचा UDCPRचा नाहीये तिथे अर्बन रिन्युअल स्कीम त्या ठिकाणी कशी लागू शकते या संदर्भातलं स्पष्टीकरण बघा UDCPR बघा UDCPR मध्ये सिडकोने थेट प्लॉट विकले तिथे तो लागू झालेला आहे माझी महापौर आहे UDCPR बद्दल बघा सुरुवातीला सन्मान्य या ठिकाणी हा UDCPRचा GR आहे आणि हे बघा URS आणि UDCPR ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत. या ठिकाणी URS जे आहे सन्माननीय सदस्य, आपण विषय वाचून बघा. UDCPR मधील URS संबंधित तरतुदींचा मग त्याच्यामधल्या त्या URS तरतुदी संबंधी आपल्याला बोलायचं आहे. UDCPR विषय बोलायचं नाहीये. सन्मान्य महापौर UDCPR हा जो आहे हा UDCPR आणि आपला जो आता या ठिकाणी चर्चा सुरू आहे तरतूद आहे ती तरतूद म्हणजे कुठे लागू होते निकष सांगा ना. आपण बोलायची गरज नाहीये. या ठिकाणी म्हणाले की आपल्याला या ठिकाणी ही जी अधिसूचना आहे ही अधिसूचनाच बरोबर नाहीये. तर या अधिसूचनेबरोबर शिवराम पाटील साहेब हे प्लॅन सिटी आहे. ही प्लॅन सिटी आहे. मला माहित आहे ना अर्बन रिन्युअल स्कीम जी आहे ही लागली पाहिजे. कालही मी या ठिकाणी म्हणालो ती कुठे लागली पाहिजे 29 गावात लागली पाहिजे 29 गावात लागली पाहिजे त्या 40 झोपडपट्ट्यात लागली पाहिजे. ह्या ठिकाणी URS या ठिकाणी कसा लागतोय तेच फक्त विचारलंय दुसरं काय विचारलेलं नाही. त्याच्या कुठे निर्णय घेतलेला आहे आम्ही कुठं त्या ठिकाणी UDCPR ला कुठं चुकीचा बोललोय का. UDCPR खूप चांगला विचार करून आणलेला आहे. या देशामध्ये राज्याचा विकास चांगला व्हावा म्हणून आणलेला आहे. त्याला त्यांचं बोलू द्या ना. मॅडम पॉइंट ऑफ ऑर्डर. अरे मी काय करू